नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीदूत सायल्याचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विशाल नर्सरी अँड ॲग्रिकल्चर आमचं लोकेशन आहे एराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट येत आहेत, कॉलवर असे म्हणतात की सर आता काय झालं आहे, आमच्या आंब्याला आला आहे मोहर, तो झाला आहे सेट, आणि आंबा जो झाला आहे तयार त्याचं काय व्हायला लागलं तर गळ व्हायला लागले, ती बिन कशी पिवळा पडायला लागला आहे आंबा. आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एवढं सांगणार आहे की आंबा पिवळा का पडतो, ती कारणं काय आणि तो प्रमाणात आहे नाही, त्यावर आपण कसं कंट्रोल केलं पाहिजे, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तर आता हे बघा, हे पण आपलं झाड आहे आंब्याचं, हे जे प्लांटेशन आहे 4-4.5 वर्षाचं झाड आहे. तर आता बघू शकता ह्याला बऱ्यापैकी सेटिंग झाले, या जवळून तुम्हाला दाखवतो. हे बघा सेटिंग वगैरे बऱ्यापैकी सगळ्या झाडाला झाले, पण आता विषय त्यात काय व्हायला लागला, फळ पिवळं पडायला लागले. हे बघा दादा, इथं हे असं पिवळं पडले, हे आहे ह्याच्या बाजूला आहे. नंतर ना इकडं वरती बघू शकता, वरच्या फांद्यांवर पण हे बघा, इथं पण हे पिवळं पडायला लागलं आहे अजून. आता इकडं हे बघा, ह्या फांदीला पण बघू शकता फळ आता पिवळे पडायला लागले. ते आता सर्वांना आता कळालं असेल की फळ पिवळे पडतात, पण त्याचं कारण काय हे तुमच्या मनात येत असेल. तर कसं असतं, आपलं झाड आहे, झाडाला मोहर आला की त्यानंतर काय होतं, फ्रूट सेटिंग होतं. पण जेवढं फळ येणार आहे ते तेवढं झाडाला झेपलं असं नाही. कसं होतं, जेव्हा कमी वयाचं झाड असेल, आता समजा 4 वर्षाचं झाड आहे आणि त्याला त्या प्रमाणापेक्षा जास्त जर का फ्रूट सेटिंग झालं तर झाड काय करते, स्वतः ते फळं सोडून देतं. झाड ज्याला जेवढं पटेल, त्याला जेवढं पोचता येईल एवढीच फळं ते झाड ठेवलं असतं, नॅचरल सेटिंग होतं. आता हे बघा, हा आंबा एकदम परफेक्ट सेट झाला आहे. आता हे झालं, ही 2-3 सेट झालेत आहे. आता ह्यामध्ये पण होणार आहे काय, जी कमजोर जर राहतं ती निघून जाणार आहेत आणि राहिलेली पुढं सेट होतील. आता सेट न होण्याचं म्हणजे फळगळ होण्याचं कारण काय, पहिली गोष्ट एकतर जेव्हा न्यूट्रिएंट्स कमी असतात जमिनीत, म्हणजे त्यामध्ये काय बोरॉन असू, कॅल्शियम असू, फेरस असू, झिंक असू, ह्या कारणामुळे एकतर फुटगळ होते. त्यानंतर विषय काय होतो या की पाण्याचा ताण. आता पाणी एकदम झाडाला महत्त्वाचं असतं. कसं होतं, ज्यावेळेस आपण पाण्याचा ताण देतो किंवा त्या झाडाला पाणी भेटत नाही, तेव्हा होतं काय, झाड त्याच्या वाढीवर मेन फोकस करतं, राहिलेलं फळावर, मग त्यामुळे फळगळ होऊ शकतं. त्यानंतर तिसरा विषय काय येतो, कीड किंवा रोग, नाहीतर बदलतं वातावरण. जर का वातावरण थोडं जरी बदललं, ढगाळ वातावरण आलं, त्यामुळे भुरीचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि भुरी रोगामुळे काय होतं तर फळगळ दिसून येते. नंतर आता विषय काय होतो ह्याला की झाडाला झेपल एवढंच फळ ठेवतं, राहिलेलं सोडून देतं. आता कसं ओळखायचं की बाबा प्रमाणात आहे फळगळ की नाही, म्हणजे त्यावर उपाययोजना कराय. जर का तुमचं झाडाला एका असं देठ असेल, ह्याला 4 ते 5 आंबा जर का राहत असतील तर तुमचं सेटिंग एकदम प्रॉपर आहे. पण जर का काहीच राहत नसेल, सगळीच फळं निघून जात असतील, काहीच सेट होत नसेल, तर मग कुठंतरी काहीतरी चुकतं आहे आपलं असं म्हणू शकतो. मग त्या कालावधीत आपण काय करावं, आपल्या झाडाला बोरॉन, कॅल्शियम आणि झिंक आणि फेरस हे 4 मायक्रोन्यूट्रिएंट्सचा स्प्रे एकदा घेतला की तुमचं ते बऱ्यापैकी जी फळगळ आहे ते थांबून जाईल. त्यानंतर काय असतं, जे प्लॅन फिक्स आहे, मग नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड, जर का लईच फळगळ होत असली तर त्याची फवारणी घेतली तरी आपल्याला उपयोगी पडेल. म्हणजे आपण काय करायचं, एकतर फळगळ होत्या ती नक्की लक्ष द्यायचं, नक्की किती प्रमाणात त्या किती नाही. जर का जास्त प्रमाणात असली तर ही फवारणी घ्या, अन्यथा नको घेऊसा. आणि ह्या कालावधीमध्ये झाडाची आणि त्या फळांची काळजी घेणं गरजेचे असतं. म्हणून पाणी साधारणपणे 3 दिवसाच्या फरकाने तरी असावं, जेणेकरून आपल्या झाडाला फळगळ होणार नाही, आंबा चांगला राहील, चांगला क्वालिटी येईल आणि मार्केटमध्ये चांगला येईल. आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. धन्यवाद.